राम राम. हॅलो, नमस्कार, स्वागत. आता नेहमीप्रमाणे इंट्रो वरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत. पाणी आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक, पंचतत्वातला सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. पाणी आपल्या आयुष्यात काय काम करत असेल बरं? तुम्हा सगळ्यांना नवग्रह तर आता माहित असतीलच. चंद्र हा पाण्याला रिप्रेझेंट करतो. म्हणजेच काय करतो, तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणाचा, इमोशन्सचा आपल्या शरीरावर लगेचच परिणाम होतो. यामुळे पाणी म्हणजे इमोशन्स. मग आता हे सगळं करत असताना आपल्यावर परिणाम होतो म्हणजे काय होत असेल? जर आपण पाण्याचा रिस्पेक्ट केला नाही तर आपल्या आजूबाजूच्या माणसांकडून आपला इमोशनल डिसरिस्पेक्ट केला जातो, ग्रँटेड पकडले जातो. आपल्याला खूपदा असं वाटतं की आपल्या इमोशन्सची कोणी कदरच करत नाही. याचा अर्थ आपला मूड हे वीक आहे, म्हणजेच आपला चंद्र खूप वीक आहे. मग आता ते स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचं? तर अगदी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, या चंद्रामध्ये आपल्याला काय काय मिळतं माहितीये का तुम्हाला? इमॅजिनेशन, इमोशन, ब्युटी, पोएट्री, हे सगळं काही चंद्रामध्ये असतं बरं. तुम्ही कुठलीही गाणी घ्या, चंद्र आहे साक्षीला, चांदण्याचं ठिकाण, किंवा हिंदीही गाणी तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकामध्ये चंद्र आहे आणि त्या चंद्रामध्ये ते इमॅजिनेशन आहे, तो रोमॅन्स आहे, ते प्रेम. म्हणून चंद्र आपल्या आयुष्यात महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह व्हायला हव्या असतील तर त्याचे उपाय काय आहे? पाण्याचा रिस्पेक्ट. चंद्र हा तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या आईला किंवा आईच्या वयाच्या सगळ्या स्त्रियांना सुद्धा रिप्रेझेंट आहे. उपाय म्हणून आपण काय करायचं? तर पाण्याची रिस्पेक्ट. म्हणजे नेमकं काय करायचं की आपल्याला पाहुणे म्हणून कुठेतरी गेलेलं असतो किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी कुणीतरी आपल्याला ग्लासमध्ये पाणी भरून देतो. मग आपण काय करतो? एक घोट, 2 घोट पाणी पितो आणि बाकीचं आपण तसंच ठेवून देतो. तर तुमचं जे उष्ट पाणी आहे ते जर कुणी असंच फेकून दिलं तर दुसरं कुणी पिणार नाही. ते जर फेकून दिलं तर तुमच्या इमोशन्सचा तिथे लॉस होतो. म्हणजे तुम्ही चंद्राला वीक करता. त्यामुळे कधीही आपल्याला जेवढं हवंय तेवढंच पाणी, आणि जर ऑलरेडी भरलेलं असेल तर ते संपूर्ण संपवा. त्या ग्लास मध्ये पाणी शिल्लक ठेवा. आणि इतर वेळी सुद्धा कुठेतरी पाणी वाहून चाललेलं आहे, नळ चालू आहे, घरामध्ये पाणी टपकतंय, हे सगळे चंद्र वीक होण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवा आणि लगेच गोष्टी दुरुस्त करा. तर पाण्याबरोबरच दुसरा अजून एक आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक, माणूस, इमोशन, म्हणजे आपली आई. आपली आई सुद्धा चंद्राला रिप्रेझेंट. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जवळचं नातं आपल्या आई बरोबर असतं. सगळ्यात जवळचं प्रेम म्हणजे आपली आई असते. तर आपल्या आयुष्यात असलेली आई किंवा आईच्या वयाच्या इतर सुद्धा स्त्रिया आहेत, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. याने सुद्धा तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल. तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की चंद्राला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, आणि शिवाय चंद्र आपल्या आयुष्यामध्ये कुठले कुठले रोल प्रेझेंट करतो किंवा निभावतो. तर त्याप्रमाणे आपण ते सगळे करेक्शन्स करू, त्याचे उपाय करू आणि आपला चंद्र स्ट्रॉंग करू. अशाच अनेक ग्रहांबद्दल किंवा नंबर्स बद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि आपली हे गपशप पण असंच चालू राहणार आहे. पण त्यासाठी आधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. तर ही सगळी माहिती तुमच्या बरोबर तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला सुद्धा मिळाली पाहिजे, त्यांना सुद्धा हे सगळे व्हिडिओ पाठवा. सो हा प्रवास चालू ठेवण्यासाठी भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.